नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 15 ऑक्टोबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर कालचा पहिला प्रश्न होता, तर 8,000 मीटर उंचीवरील सर्व 14 शिखरांवर चढाई करणारा सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलेला आहे? तर योग्य उत्तर आहे नीमा रिंजी शेर्पा बनलेले आहेत. लक्षात ठेवा. तर भारतीय सैन्याने आपला पहिला ओव्हरहॉल्ड टँक सादर केला, तर त्याचे नाव काय देण्यात आलेले आहे? तर T90 भीष्म नाव देण्यात आलेले आहे. तर टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तेलंगणा सरकारने कोणत्या भारतीय वेगवान गोलंदाजाची DSP म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर मोहम्मद सिराज यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर 14वी महारत्न कंपनी म्हणून सरकारने अलीकडेच कोणाला मान्यता दिलेली आहे? तर योग्य उत्तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने अलीकडे दक्षिण कोरियाशी सर्व रस्ते आणि रेल्वे संपर्क तोडलेले आहेत? तर उत्तर कोरिया या. पुढील प्रश्न, तर 13 ऑक्टोबर पासून सरस उपजीविका मेळा कोठे आयोजित केला जाईल? तर गुरुग्राममध्ये. पुढील प्रश्न, तर दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक संधिवात दिवस जगभरात साजरा केला जात असतो? तर 12 ऑक्टोबर रोजी. यानंतर पुढील प्रश्न, तर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत कोणत्या देशाला जागा नाकारण्यात आलेल्या आहेत? तर सौदी अरेबिया या. यानंतर शेवटचा प्रश्न आहे, तर इस्रायलशी राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा कोणी केली? तर निकाराग्वाने केलेली आहे. तर यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर पहिला प्रश्न आहे 2024 साठी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डेरॉन एसे मोग्लू यांना आणि सायमन जॉन्सन आणि यानंतर जेम्स ए रॉबिन्सन यांना. म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी वरील सर्व. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर 3 प्राप्तकर्ते कोणत्या देशाचे आहेत? तर डॅरॉन एसेमोग्लू हा तुर्की अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहे आणि सायमन जॉन्सन हा ब्रिटिश अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहे आणि जेम्स ए रॉबिन्सन हा ब्रिटिश आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर का दिलेले आहेत? तर डॅरोन एसोमोग्लू यांनी त्यांच्या संशोधन कार्यात राजकीय आणि आर्थिक संस्थांचा प्रभाव समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांचे कार्य हे प्रतिबिंबित करते की संस्था विकास आणि समृद्धीवर कसा प्रभाव पाडतात. तर त्यांच्याशिवाय सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन हे एक विद्वान आहेत ज्यांनी अर्थशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. तर ज्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील गुंतागुंत स्पष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तर पुरस्कार कोण देत असतो? तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 1968 मध्ये सुरू झाला. तर गेल्या वर्षी 2023 मध्ये लॉडिया गोल्डिन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता, ज्यांनी श्रमिक बाजारपेठेतील महिलांचे स्थान समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन केलेले होते. यानंतर 2024 मधील सर्व नोबेल पारितोषिके आपण पाहून घेऊया. तर औषध क्षेत्रामध्ये व्हिक्टर अँब्रोस यांना मिळाले आणि गॅरी रुओकुन यांना मिळाले. तर भौतिकशास्त्रामध्ये जॉन जे हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटर यांना मिळाले आणि रसायनशास्त्रामध्ये डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन ए जम्पर यांना मिळालेले आहे. यानंतर शांती याच्यामध्ये तर जपानी संस्था निहोन हिंडाक्यो यांना आणि साहित्य क्षेत्रामध्ये दक्षिण कोरियन लेखक हान कांग यांना मिळालेले आहे. यानंतर प्रश्न आहे दुसरा, तर कोणत्या राज्याने माओवादग्रस्त भागांसाठी ग्रामोदय योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी ओडिशा या राज्याने. लक्षात ठेवा मित्रांनो. याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर ओडिशा राज्य सरकारने ग्रामोदय नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, ज्याचा उद्देश डाव्या विंग अतिवाद LWE प्रभावित जिल्ह्यांतील लोकांपर्यंत कल्याणकारी कार्यक्रमाचे 100% लाभ पोहोचवण्याचा आहे. तर या उपक्रमाअंतर्गत राज्यातील 10 LWE प्रभावित जिल्ह्यांतील 583 गावांचा समावेश केला जाईल. तर या योजनेअंतर्गत
आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि रोजगारांच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रमही सुरू करण्यात येणार आहे. तर यानंतर आपण ओडिशाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री सध्याचे मोहन चरण माझी आणि सध्याचे राज्यपाल रघुबर दास आहेत, हेही लक्षात ठेवा. यानंतर स्थापना झालेली आहे तर 1 एप्रिल 1936 मध्ये. आणि यानंतर तेथील आपण सण देखील पाहून घेऊया. तर धनुयात्रा, बलितृतीया, नवकलेवर, नुआखाई, राजा परबा उत्सव, कोणार्क उत्सव, नवकले बारा उत्सव, कलिंग उत्सव लक्षात ठेवा. आणि लोकनृत्य आहेत दलखाई, रंगबत्ती, रणपा, ओडिशा नृत्य आणि घुमरू. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा. तर डिजिटल प्लॅटफॉर्म डिजिलॉकर आणि भारतातील प्रशासनाला चालना देण्यासाठी कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये करार झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उमंग ॲप. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजनने उमंग ॲपचे भारतातील डिजिटल वॉलेट डिजिलॉकरसह एकत्रीकरण करण्याची घोषणा केलेली आहे. सरकारी सेवांच्या विस्तृत श्रेणीचे लाभ नागरिकांना अखंड गतीने उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे. म्हणजेच उमंग ॲपला भेट देऊन वापरकर्ता डिजिलॉकरच्या सेवा देखील वापरू शकतो. यासह लोक त्यांचे डिजिटल दस्तऐवज जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर सरकारी सेवा एकाच ॲपद्वारे सहज मिळवू शकतात. तर यानंतर पुढील प्रश्न. तर आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्याचा दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 13 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्याचा दिवस दरवर्षी 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात असतो. तर जगभरातील लोक आपत्तींचा धोका कसा कमी करू शकतात याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो. तर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 2024 ची थीम काय आहे? तर एक लवचिक भविष्यासाठी पुढील पिढीला सक्षम करणे. लक्षात ठेवा थीम. तर यानंतर पुढील प्रश्न. तर जमिनी अभावी 181 वर्ष जुनी घोडदौड कोणत्या देशाने बंद केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिंगापूर या देशाने बंद केलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर जमिनीच्या कमतरतेचा सामना करत असलेल्या सिंगापूरने ऑक्टोबर 2024 मध्ये घोड्यांच्या शर्यतीच्या 182 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन परंपरेला निरोप दिलेला आहे. तर काझींच्या प्रतिष्ठित सिंगापूर टर्फ क्लब STC रेसकोर्सने गृहनिर्माण आणि इतर विकास प्रकल्पांसाठी आपले दरवाजे कायमचे बंद केले आहे. तर STC बंद होण्यापूर्वीच्या शेवटच्या शर्यतीसाठी सिंगापूर टर्फ क्लब म्हणजेच STC रेसकोर्सवर हजारो घोडे शर्यतीचे शौकीन उतरले होते. तर असे द स्ट्रेट टाइम्सने व्रत केलेले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण सिंगापूर विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. सिंगापूरची राजधानी सिंगापूर नगर आहे. चलन आहे सिंगापूर डॉलर. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर ऑक्टोबर 2024 मध्ये जात सर्वेक्षण सुरू करणारे तिसरे राज्य कोणते ठरलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेलंगणा हे राज्य ठरलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. सर्व समुदायांमध्ये लक्षीय आणि समान संसाधन वितरणाच्या उद्देशाने तेलंगणा सरकारने राज्यात सर्वसमावेशक कुटुंब जात सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्याच्या मुख्य सचिव शांतिकुमार यांनी आदेश जारी करताना सांगितले की घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाईल. तर सर्वेक्षण 60 दिवसांत पूर्ण करायचे आहे आणि नियोजन विभागाला सर्वेक्षणासाठी नोडल विभाग नियुक्त करण्यात आलेला आहे. तर टीप पण पाहून घेऊयात आपण. तर बिहार आणि आंध्र प्रदेश नंतर तेलंगणा हे जात आधारित जनगणना करणारे तिसरे राज्य बनलेले आहे. तर तेलंगणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री सध्याचे रेवंत रेड्डी आहेत. यानंतर सध्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आहेत आणि स्थापना झालेली आहे 2 जून 2014 मध्ये. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न. तर कोणता देश युनिसेफला पोषण आणि आरोग्य मदतीचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपला भारत देश. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड म्हणजेच UNICEF नुसार भारतीय पुरवठादार संस्थेच्या जागतिक पुरवठादारांमध्ये मुलांसाठी आरोग्य आणि पोषण सहाय्य करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारतीय कंपन्यांनी जगभरातील कामकाजांसाठी युनिसेफला $6 अब्ज पेक्षा जास्त किमतीच्या वस्तू आणि सेवा
पुरवल्या आहेत. तर जागतिक स्तरावर मुलांच्या आरोग्य आणि पोषणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योगदानामध्ये औषधे, लस आणि पोषण पुरवठा समाविष्ट आहे. तर यानंतर युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर स्थापना 11 डिसेंबर 1946 मध्ये झाली. मुख्यालय आहे न्यूयॉर्क आणि सध्याचे अध्यक्ष कॅथरीन रसेल आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर ऑक्टोबर 2024 मध्ये शतकातील सर्वात धोकादायक वादळ मिल्टन कोणत्या देशात धडकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अमेरिका या देशामध्ये धडकले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर मिल्टन चक्रीवादळ अमेरिकाच्या फ्लोरिडा राज्यातील सिएस्टा की शहराच्या किनारपट्टीवर धडकले आहे. त्यामुळे सेंट पीटर्सबर्ग, फ्लोरिडा येथे गेल्या 1000 वर्षापेक्षा जास्त सर्वाधिक पाऊस झालेला आहे. तर फ्लोरिडाला धडकणारे मिल्टन हे वर्षातील तिसरे चक्रीवादळ आहे. तर सिएल्टा कीमध्ये लँडफॉल करण्यापूर्वी हे श्रेणी 5 चक्रीवादळ होते. तर प्रभावाच्या वेळी ते श्रेणी 3 बनले आणि आता त्याला श्रेणी 2 वादळ घोषित करण्यात आलेले आहे. तर चक्रीवादळामुळे फ्लोरिडातील अनेक शहरांमध्ये ताशी 193 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. तर मीडिया हाऊस सीएनएनच्या मते फ्लोरिडातील सुमारे 1 दशलक्ष लोकांच्या घरात वीज देखील नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर जागतिक मानक दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 14 ऑक्टोबर रोजी जागतिक मानक दिवस साजरा केला गेला. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. जागतिक मानक दिवस दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी साजरा केला गेला. तर हे आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन आणि इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या सदस्यांद्वारे साजरे केले जातो. तर या दिवसाचा उद्देश जगभरातील अनेक तज्ज्ञांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि ज्यांनी स्वयंसेवी तांत्रिक मानके विकसित केली आहेत, जी आंतरराष्ट्रीय मानके म्हणून जारी केली जातात. तर यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. तर तृतीय आर्मी कमांडर्स कॉन्फरन्सचा पहिला टप्पा हायब्रिड मोडमध्ये कोठे आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गंगटोक सिक्कीममध्ये आयोजित केला जाईल. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वर्ष 2024 साठी तृतीय आर्मी कमांडर्स कॉन्फरन्सचा पहिला टप्पा गंगटोक सिक्कीम येथे हायब्रिड मोडमध्ये आयोजित केला जाईल. तर हे वरिष्ठ कमांडरसाठी सध्याच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी, महत्त्वाच्या रणनीतीवर मुद्दाम विचार करण्यासाठी आणि भविष्यातील दिशानिर्देशांची रूपरेखा करण्यासाठी एक मंच म्हणून काम करेल. तर लष्कर कमांडर्स कॉन्फरन्सचा दुसरा टप्पा 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे. तर परिषदेदरम्यान विविध प्रशासकीय मंडळांच्या बैठकीत कल्याणकारी उपाय आणि योजनांवर चर्चा देखील केली जाईल. तर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.